नमस्कार. तुम्ही जर रेल्वे भरतीचा फॉर्म भरला नसेल तर पटकन भरून टाका, कारण की पात्रता दावा वर्ग पास आहे. 4 मार्च शेवटची तारीख आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे रेल्वे भरतीसाठी कागदपत्रांची यादी. तर बघा, या ठिकाणी कागदपत्राची यादी पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुमची 10वी 12वीची तुमची TC मार्कलिस्ट त्या ठिकाणी आवश्यक आहे. नंतर तुम्ही जर जास्त शिकले असाल तर त्याचं सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. डोमिसाईल टाकायचं आहे. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट केंद्रासाठी त्या ठिकाणी जे आहे नॉन क्रिमिनल लागतंय. जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी टाका. तुमचं आधार कार्ड एक ओळखीचा पुरावा, तुमचं थंब इम्प्रेशन, तुमचं ईमेल ID, तुमचा मोबाईल नंबर. तसंच या ठिकाणी तुम्ही खेळाडू असाल, अपंग, दिव्यांग, प्रकल्प, भूकंप जे काय असाल त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर MSCIT पास असाल तर MSCIT सर्टिफिकेट तुम्ही लावू शकता. नसेल तर काही प्रॉब्लेम असं नाही आहे. तर हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, तुमच्या कोणत्याही डॉक्युमेंट्समध्ये त्या ठिकाणी मिसमॅच नसलं पाहिजे, म्हणजे करेक्शन असणं आवश्यक नाही. कारण की जर करेक्शन असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. तर याची जी फॉर्मची डेट आहे 3 तारीख आहे. तुम्ही फॉर्म भरू शकता. तसंच आपली रेल्वे भरतीची बॅचसुद्धा स्टार्ट झालेली. ही बॅच जॉईन करण्यासाठी तात्काळ तुम्ही 83 29 588 625 या नंबरवर कॉल करून पटकन बॅच जॉईन करून घ्यायची आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायचा आहे. थँक्यू धन्यवाद.